आज 2025 आले. शासनाचा हा कायदा आहे साहेब. पत्रकार साहेब, माझा तुम्हाला सांगण्याचा हा उद्देश आहे की फक्त 5 वर्षात जर शासनाकडून प्रकल्प झाला नाही तर ती जमीन त्याच्या मूळ मालकाला मिळाली जाते. याच्यावरती कृष्णा खोरे विकास महामंडळ असो, महाराष्ट्र शासन असो, केंद्र शासनाचा हा कायदा आहे. 2013 साली हा कायदा पारित झाला. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जर कुठल्याही प्रकल्पासाठी एखादी जमीन घेतली तर ती जमीन 5 वर्षाच्या आतमध्ये तिथे प्रकल्प उभारला नाही तर ती जमीन मूळ मालकाला दिली जाते. आता सर तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की आमच्या लोकांना 1994 ते 1996 साली 12/2च्या नोटीस मिळाल्या. त्याचा मी मिळाल्या. आता 1997 पासून आता चाललोय सर डिसेंबर. आज तारीख आहे 12 डिसेंबर 2025. आज होऊन किती वर्ष झाली? 97चा कायदा आला तरी 28-29 वर्ष. केंद्र शासनाचा कायदा काय सांगतो की 5 वर्षात जर प्रकल्प झाला नाही तर त्या जमिनी मूळ मालकाला. आज त्याच्यासाठी 5 पट वर्ष झालेत. तर त्याला जबाबदार कोण? आज त्या जमिनी आमच्या मूळ मालकांना मिळाव्यात. त्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला नको, कोणत्याही प्रकारची गोष्ट नको. आज पिंपळगाव जलाशयामुळे आमची लोक भूसंपादित झालेत. आज आमची लोक बनकर पाट्यावर कामाला जातात. आज राहिलेल्या 3-4 वस्त्या, आज 100 घरात जर तिथं पोट पोचतात तर त्यांना पण तीच वेळ आणायची आहे का? आज ही ग्रामपंचायत पैसामध्ये मोडते, ही गावं पैसामध्ये मोडतात. त्याला जबाबदार कोण? कोणता? हा बोर्ड लावताना साधं पाटबंधारे विभागाने हे पण विचारलं नाही ग्रामपंचायत आम्ही इथं बोर्ड लावतोय. ते कोणी लावलं? ते का लावलं, कशासाठी लावलं, याचं उत्तर द्यावं. आमच्या लोकांना मोबदला त्यावेळेस मिळाला, तो कोणत्या प्रकारचा मिळाला, कसा मिळाला? आणि आज ते तर शासनाचा एक जे आहे साहेब भाडे कराराचा, 20 वर्ष ज्याची जो तिथे भाडे भरल त्याची जागा होते. तर आज आमची लोक 27-28 वर्ष झालं ती जागा कसतात. ती जमीन त्यांचीच आहे. शासनानं मोबदला दिला पण शासनानं त्यावेळेसच का नाही मग धरण केलं, बांधकाम केलं? आज आमचा हा प्रश्न शासनाला. आणि ग्रामपंचायतचे सरपंच असतील, मी स्वतः भास्कर लांडे असेल किंवा माझे चुलते पोपट डावकर असतील किंवा माझे तंटामुक्ती अध्यक्ष गणपत शेळकंदे असतील, आम्ही या आंदोलनाची सुरुवात आजपासूनच करतोय. शासनानं आम्हाला याचा पाठपुरावा करावा, याचं लेखी उत्तर द्यावं. माझा दुसरा प्रश्न आहे लांडे साहेब की हे जे आता तुम्ही जे गट नंबर टाकले सगळे हे, आता ह्या गट नंबरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात माती चोरी झाली, बरोबर? मग त्यावरती इरिगेशन डिपार्टमेंटने काय कारवाई केली? इथे कोणत्याही प्रकारचा अधिकारी त्यावेळेस आला नाही. आमचे स्थानिक लोक त्यावेळेस विरोध करायचे. आमच्या पोरांचे आंदोलन केलेले व्हिडिओ आहेत आमच्याकडे, पुरावेत. इथं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा कोणी लोकप्रतिनिधी आला नाही, कोणत्याही प्रकारचा शासनाचा कर्मचारी आला नाही. त्यावेळेस काय स्थानिक लोक करतात. त्यावेळेस आमची लोक आमच्या जमिनी म्हणून विरोध करत होते. मग आजही आमचा तोच विरोध आहे ना की ह्या जमिनी कोणाच्यात? आमच्यात. बरोबर. एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचं कुणावरती मातीवाल्यावरती दोष नाही, कुणावरती दोष नाही. ह्या जमिनी आमच्यात, त्या आमच्यासाठी कायम राहाव्यात. दुसरा प्रश्न जो आहे आता राहिला तो, तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही की पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं आहे, बरोबर? आता यांनी या ठिकाणी हा बोर्ड लावला आहे. मग ते अतिक्रमण ते काढणार का? जर ह्या ठिकाणी जर आज ह्या वस्तीवरती हा किंवा अन्याय होतोय किंवा ह्या वस्तीचं पुनर्वसन त्यांनी केलं नाही आहे, परंतु त्याच जागेमध्ये धरणाच्या लगत असणाऱ्या काही हॉटेल व्यावसायिकांनी त्याचे अतिक्रमण केलं आहे, यावरती आपण काय सांगाल? त्याच्यावरती शासनाने असं करावं, पाटबंधारे विभागाने त्यांच्या कायद्यात बसत असेल असं, बरोबर? त्यांच्या कायद्यात बसत असं त्याप्रमाणे त्यांनी ती कारवाई करावी. याच्यात ग्रामस्थांचा काही विरोध नाहीये. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. मूळ निवासी आदिवासी, मूळ निवासी आदिवासी. जय आदिवासी, जय आदिवासी.